माळशिरस तालुक्यात पूर्व वैमनस्यातून 29 वर्षीय तरुणाची कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। पूर्व वैमनस्यातून 29 वर्षीय तरुणाची कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना माळशिरस तालुक्यात उघडकीस आली आहे। या प्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री चंद्रपुरी तांबेवाडी तालुका माळशिरस येथे घडली। अतुल वसंत गिरे वय 29, मूळ राहणार दैवदैठण, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, सध्या राहणार चंद्रपुरी तांबेवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत अतुल गिरे आणि आरोपींमध्ये दुपारच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाला होता। त्याचाच राग मनात धरून आरोपीने रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शेती महामंडळाच्या गोडाऊन मागील कामगार खोल्यांमध्ये अतुल गिरे याच्यावर जीवघेणा हल्ला केला। कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने झालेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पत्नी दिव्या अतुल गिरे यांनी नातेपुते पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी महावीर खोमणे, रोहित उर्फ चिक्क्या खोमणे आणि स्वाती खोमणे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत।